आणि आता थेट जाऊया आता पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो परिसरातील एका मोठ्या दुर्घटनेतून आतापर्यंत 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। इथल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील एक 2 मजली बांधकामाधीन इमारत अचानक कोसळली आहे आणि या ढिगाऱ्याखाली जवळपास 23 जण अडकल्याची भीती होती, ज्यातील 14 जणांना सुखरूप वाचवण्यात आलंय। घटनेची भीषणता पाहता एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। उर्वरित नागरिकांना आता बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे। आपण थेट जाऊयात। गोपाल, 14 जणांना वाचवण्यात यश आलंय, 9 जण अजूनही अडकलेले आहेत। साधारण किती वेळापासून हे बचाव कार्य सुरू आहे आणि आताची काय परिस्थिती आहे, काय अपडेट मिळतात? पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो या ठिकाणी काल दुपारी 1:30 ते 2 वाजता दरम्यान ही दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत जवळपास 22-23 कामगार जे होते त्या इमारतीखाली अडकून बसले होते। त्यापैकी 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। अजूनही जवळपास तिथे 7 ते 8 जण अडकून बसण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। मागील 18 तासापासून त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यात येत आहे। त्यासाठी एनडीआरएफ, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराची देखील मदत घेण्यात येत आहे। अतिशय युद्ध पातळीवर हा ऑपरेशन करण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास 14 जणांचं त्या ठिकाणी सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही 8 जण त्या ठिकाणी अडकून आहेत। अजून पुढील काही तास हा ऑपरेशन चालण्याची त्या ठिकाणी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद गोपाळ, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। पिंपरी चिंचवड मधली ही दृश्य तुम्ही पाहत आहात। बचाव कार्य सुरू आहे गेल्या अनेक तासांपासून। 14 जणांना वाचवण्यात यश आलंय, 9 जण अजूनही अडकलेले आहेत। एकूण 23 नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकलेत।